मित्रांनो नमस्कार. यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केला आहे रेडिओ वर्धा 90.8 FM अंदाज नवा. मित्रांनो, रेडिओ वर्धाच्या आजच्या या विशेष कार्यक्रमात म्हणजेच शिक्षक जीवनाचे शिल्पकार. मित्रांनो, आजच्या आपल्या या कार्यक्रमात मी तुमचा रेडिओ मित्र RJ सार्थक आपले मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज 5 सप्टेंबर आणि आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या त्या सर्व शिक्षकांचा आज शिक्षक दिन. मित्रांनो, प्रथमतः रेडिओ वर्धाच्या संपूर्ण टीमकडून आणि संपूर्ण श्रोते वर्गाकडून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, शिक्षक दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. ते एक महान तत्वज्ञ, शिक्षक आणि मित्रांनो भारताचे दुसरे राष्ट्रपती देखील होते. त्यांनी सांगितलं होतं की माझा वाढदिवस हा फक्त माझा वाढदिवस नको, तर तो एक शिक्षक दिन म्हणून साजरा करावा. मित्रांनो, त्यामुळेच आजचा दिवस हा प्रत्येक शिक्षकासाठी अभिमानाचा दिन आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, गुरु म्हणजे आयुष्याचा आधार. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, गुरु म्हणजे आयुष्याचा आधार. गुरूंच्या चरणी वंदन करतो, कारण त्यांच्याचमुळे होतं हे जीवन साकार. मित्रांनो, आपल्या जीवनात आई वडिलांनंतर जर कुणी खरं मार्गदर्शन केलं असेल तर ते म्हणजे आपले शिक्षक असतात. त्यांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांची शिस्त यामुळेच तर आपण मोठे होतो, घडतो. म्हणूनच आज आपण या गुरूंना वंदन करण्याचा दिवस साजरा करतो आहे. मित्रांनो, शिक्षक दिन हा फक्त एक दिवस नाही, तर तो आपल्या आयुष्यातील गुरूंनी दिलेल्या शिकवणीचा उत्सव आहे. पुस्तकातील धडे तर आपण सगळे शिकतो, पण खरे शिक्षक आपल्याला आयुष्याचे धडे शिकवतात. अपयश आल्यावर पुन्हा प्रयत्न करायला प्रेरित करतात. खरं तर शिक्षक म्हणजे फक्त शाळा कॉलेजमधीलच नाही, आपल्या आईवडिलांपासून ते खेळातील कोच, ऑफिसमधले मार्गदर्शक. मित्रांनो, आयुष्यात जो कोणी आपल्याला योग्य दिशा दाखवतो ना, तो आपला शिक्षकच आहेत. आणि मित्रांनो, अशा शिक्षकांचा आज शिक्षक दिन आहे. शिक्षक दिनाची खरी प्रेरणा म्हणजे ज्ञान फक्त मिळवायचंच नाही, तर ते आयुष्यात देखील उतरवायचं आहे. मित्रांनो, आज आपण कुठेही पोहोचलो असलो तरी आपल्या मागे कोणीतरी शिक्षक हा उभा असतो. त्यांचा आशीर्वाद नसेल ना, तर आपली प्रगती ही अपुरीच आहे. म्हणून आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक यशामागे कुणाचा तरी त्याग, कुणाची तरी शिकवण आणि कुणाचा तरी आशीर्वाद दडला आहे, आणि ते म्हणजे आपले शिक्षक असतात. मित्रांनो, शिक्षक दिन हा फक्त एक दिवस नाही, तर तो आपल्या आयुष्यातील गुरूंनी दिलेल्या शिकवणीचा उत्सव आहे. मित्रांनो, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा विश्वास होता की शिक्षक हा समाजाचा खरा निर्माता आहे आणि त्यांच्यापासून मिळणारे शिक्षण हा माहितीचा साठा नसून ती एक जीवन जगण्याची कला आहे. मित्रांनो, शिक्षकांचे समाजावर असलेले ऋण हे अनमोल आहेत. शिक्षक फक्त ज्ञानच देत नाहीत, तर समाजाला योग्य दिशा देखील देतात. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात संस्कार, नैतिकता, शिस्त, कर्तव्य भावना इत्यादी रुजवण्याचे काम मित्रांनो आपले शिक्षकच करतात. समाजात जेव्हा डॉक्टर, अभियंता, शास्त्रज्ञ, अधिकारी, कलाकार, नेता अशा विविध प्रकारे व्यक्तिमत्व घडताना, तेव्हा त्यांच्या मागे त्यांना घडविणारा एक शिक्षक उभा असतो. मित्रांनो, जसा कुंभारा मातीच्या गोळ्याला आकार देऊन एक सुंदर मडकं तयार करतो, तसेच शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर संस्काराचे चैतन्यदायी बीज पेरून एक उत्तम व्यक्तिमत्व तयार करतात. त्यामुळेच मित्रांनो, शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार मानले जातात. शिक्षक समाजाला शिक्षण, विवेकबुद्धी आणि मानवतेचे मूल्य देतात. ते अंधश्रद्धा, अज्ञान आणि अन्याय यांना दूर करून समाजाच्या प्रगतीच्या दिशेने नेतात. म्हणूनच म्हणतात की शिक्षक हे केवळ वर्गातील व्यक्तिमत्व घडवत नाही, तर ते संपूर्ण समाजाची पिढी घडवतात. समाजाच्या प्रगतीत शिक्षकांचा वाटा शब्दांनी व्यक्त करणे शक्य नाही. मित्रांनो, शिक्षकांचे समाजावरची ऋण शब्दात मांडणं देखील कठीण आहे. आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, पण जगण्याचं खरं अर्थपूर्ण धडे देणारे म्हणजे आपले शिक्षक असतात. त्यांनीच आपल्याला पहिली ओळख करून दिली अक्षराशी, पुस्तकाशी आणि माणुसकीशी. मित्रांनो, माणुसकीचं खरं बाळकडू आपल्याला कुठून प्राप्त होत असेल, तर मित्रांनो ते आपल्याला शाळेमधूनच प्राप्त होतं. मित्रांनो, शिक्षक म्हणजे फक्त वर्गात शिकवणारी व्यक्तीच नव्हे, तर समाजाला दिशा देणारा एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व असतो. त्यांनी शिकवलेले धडे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसतात. ते शिकवतात प्रामाणिकपणा, परिश्रम, माणुसकी आणि सत्याचा मार्ग. म्हणूनच शिक्षकांचे ऋण हे पैशांनी, भेटवस्तूंनी किंवा शब्दांनी देखील फेडता येत नाही. ते फेडता येते फक्त त्यांच्या शिकवणीला आपल्या जीवनात उतरवून आणि समाजाला अधिक प्रकारे चांगलं बनवून. श्रोते हो, शालेय जीवन म्हणजे आयुष्यातलं सोन्याचं पान. त्या दिवसातल्या आठवणींच्या प्रत्येक पानावर शिक्षकांचं प्रेम, शिक्षकांची शिस्त आणि शिक्षकांनी दिलेले संस्कार कोरले असतात. शाळेतल्या पहिल्या दिवशी हात धरून अक्षरांचा परिचय करून देणारे तेच शिक्षक. चूक झाली तरी रागावून पुन्हा योग्य मार्गावर आणणारे तेच आपले शिक्षक. अभ्यासाबरोबर खेळ, गाणी, प्रार्थना, नाट्य, सांस्कृतिक उपक्रम यात सहभागी होण्यासाठी नेहमी प्रेरणा देणारे मित्रांनो तेच आपले शिक्षक. हे सगळे अनुभव आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत. आज आपण आयुष्यात कुठेही पोहोचलो असो,
पण जेव्हा आपण आठवतो शालेय दिवस, तेव्हा सर्वात आधी डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे आपल्या शिक्षकांचं हसतमुख चेहरा, त्यांची शिकवण आणि त्यांचा आधार. मित्रांनो, खरं तर शालेय जीवन हे फक्त शिक्षणाचं नव्हे तर आयुष्याचं पहिलं प्रशिक्षण असतं आणि ते प्रशिक्षण देणारे आपले शिक्षक असतात. आणि म्हणूनच मित्रांनो, शिक्षकांना जीवनाचे खरे शिल्पकार मानले जातात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात एक दिवस असतो, तो म्हणजे शाळेचा पहिला दिवस. आईच्या हातातून सुटलेलं ते छोटंसं बोट आणि वर्गात शिक्षकांनी प्रेमाने धरलेला हात, अक्षरांचा पहिला धडा, अ पासून सुरू होणारी यात्रा हीच खरी आयुष्याची सुरुवात असते. आणि या आयुष्याच्या सुरुवातीस माणसाने माणसाशी माणसासम वागण्याचं शिक्षण हे सर्वांना मित्रांनो शालेय जीवनातूनच प्राप्त होतं. गुरुजनांनी शिकवलेला सर्वात मोठा धडा म्हणजे माणुसकी. जात, धर्म, वंश, भाषा कोणतीही असो, शेवटी आपण सगळे माणूस आहोत. मित्रांनो, आयुष्यातील प्रत्येक महत्त्वपूर्ण बाब, ज्ञान, संस्कार, सामाजिक मूल्ये, धैर्य, मेहनत आणि यश यांचा पाया हा शिक्षकांवर उभा असतो. त्यांचे शिकवण, मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळेच मित्रांनो आपण आयुष्यात आत्मविश्वासाने पुढे जात राहतो, योग्य निर्णय घेतो आणि समाजात योग्य स्थान देखील मिळवतो. मित्रांनो, साधारणपणे सांगायचे तर शिक्षक हेच आपल्या जीवनातील सर्व यशाचे आणि मूल्यांचे खरे शिल्पकार आहेत. मित्रांनो, शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये हीच तर ताकद रुजवली, अडचणींचा सामना करण्याची क्षमता, धैर्य आणि चुकांमधून शिकण्याची प्रवृत्ती. शाळेमधील छोटी मोठी समस्या, परीक्षा, नाटकातील अडचणी, मैत्रीतील संभ्रम, मित्रांनो हे सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने हे सर्व आपण धैर्याने पार पाडू शकलो. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल शाळेच्या पाट्या, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि जीवनातील अनुभव हे सर्व आपल्याला शिकवतात की खरा धर्म म्हणजे माणुसकी, सत्य आणि न्याय. श्रोते हो, आज आपण शिक्षक दिन आणि या निमित्ताने आपल्या शिक्षकांना केलेल्या आदराची, त्यांच्या शिकवणीची आणि जीवनात त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाची आठवण साजरी केली. मित्रांनो, जसं त्यांनी आपल्याला घडवलं तसंच आपणही त्यांच्या शिकवणीनुसार जीवनात मूल्यपूर्ण पिढ्या घडवूया. चला, शिक्षक दिनाच्या या सुंदर आणि प्रेरणादायी प्रवासाची आठवण नेहमी आपल्या हृदयात साठवून ठेवूयात आणि मित्रांनो या शिक्षकांच्या आदरात सतत वचनबद्ध राहूयात. मित्रांनो, या शिक्षकांच्या अशा प्रकारच्या मानवतेच्या संदेशाचा प्रसार करणाऱ्या तमाम संस्कार गुरूंना आजच्या शिक्षक दिनाच्या रेडिओ वर्धाच्या संपूर्ण टीमकडून आणि संपूर्ण श्रोते वर्गाकडून मनापासून कोटी कोटी शुभेच्छा. आणि मित्रांनो, याच वळणावर मी तुमचा रेडिओ मित्र RJ सार्थक आपली इथेच रजा घेतो. मित्रांनो, आजचा आपला हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायला आपण विसरू नका. त्याकरिता आमचा मोबाईल क्रमांक आपण आत्ताच लिहून घ्या, 8484 044 908. मित्रांनो, मी नंबर पुन्हा एकदा सांगतोय, 8484 044 908. तर मित्रांनो, सर्व शिक्षकांच्या कार्याला कोटी कोटी वंदन करून मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद, नमस्कार.